नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात बऱ्याच मुलांनी बरेचसे प्रश्न आतापर्यंत केलेले आहेत, करत आलेले आहेत. सो गाजलेली भरती तलाठी भरती तुम्हाला माहिती आहे, जवळपास 4600 प्लस जागेंसाठीची भरती होती. सो तो प्रश्न परत आहे की मग ही तलाठी भरती परत होणार का? येणाऱ्या या नवीन सरकारकडनं भरती प्रक्रिया राबवली जाणार का? नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 1.5 लाख पदभरती करणार ही घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 50,000 भरती करायची ही पण घोषणा केली. सरकारपुढे सध्या भरपूर सारी आव्हानं आहेत. मग या आव्हानामधून प्रत्येक डिपार्टमेंटला 100 दिवसांचा एक कालावधी पण दिला होता. ह्या कालावधीत सुद्धा 100 दिवसांचा प्रोजेक्ट सादर करायला लावला होता. आता भरती प्रक्रिया प्रत्येक डिपार्टमेंटकडनं भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते, कारण ह्या पहिल्या टप्प्यात 50,000 भरती प्रक्रिया करायची. सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया की तलाठी भरतीची जाहिरात येणार का? तलाठी भरती जाहिरात आली तरी तलाठी भरती कोण घेणार? तलाठी भरतीमध्ये किती जागा रिक्त आहे? या सगळ्या पदांची, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी काही प्रश्न तुमच्या समोर ठेवलेली आहे. किती जागा रिक्त आहे? जाहिरातीने शक्यता आहे का? परीक्षा कोण घेणार? नवीन सरकारची काय असणार स्ट्रॅटेजी? तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं नवीन वर्षानिमित्त तुम्हाला सगळ्यांना एक चांगली ऑफर दिलेली आहे. 25% कोणत्याही बॅचवरती ऑफ आहे. न्यू इयर 25 नावाचा कोड वापरून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. व्हॅलिड 2 जानेवारीपर्यंत असणार. सो लगेच जाऊन ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच आपण परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. तुम्हाला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 1.5 लाख पदभरती करायची आहे आणि अधिकाऱ्यांना आदेश तसे दिलेले आहेत. त्या आदेशानुसार तुम्हाला माहिती असेल इथे 1.5 लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा यामध्ये आहे की आत्ता नुकतीच आज आलेली बातमी अशी आहे, कंत्राटी भरतीने बघा क्रीडा विभागातील 29 कोटींच्या अपहारानंतर कंत्राटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. तुम्हाला माहिती असेल की छत्रपती संभाजीनगरला कंत्राटी भरतीवरती मनपामध्ये काही कर्मचारी नियुक्त केले होते. त्या कर्मचाऱ्यांकडेच मनपाची बरीचशी महत्त्वाची कामं त्यांच्याकडे दिली आणि त्याचा दुरुपयोग करून जवळपास 21 कोटीला मनपाला गंडा घातलेला आहे. तो कंत्राटी भरतीच्या लोकांवरती तुम्ही जर असं केलं तर सगळेच असे असतील असं मला म्हणायचं नाही. फक्त एक न्यूज आली तुम्हाला मी दाखवतोय. सो ती सुद्धा कंत्राटी भरती करताना योग्य तो विचार करून करायला हवा. पहिले तर जे विद्यार्थी पात्र आहे त्यांना भरती प्रक्रियेत येऊ द्यात आणि मग तुम्हाला वाटतंय नंतर नाहीच मुलं मिळत आहेत तर मग कंत्राटी पद्धतीने घ्यायला हरकत नाही. पण ही बातमी जस्ट तुम्हाला मी दाखवली. त्यानंतर पदांचा आकृतीबंध चुकतोय. बातमी आली पेपरला, पदांच्या आकृतीबंध प्रस्तावातील चुकांचा नोकर भरतीस फटका. म्हणजे आकृतीबंध जर तुमचा त्या डिपार्टमेंटचा जर चुकला तर तुमच्याकडे मंजूर पदं किती आहे, नियुक्त पदं किती, रिक्त पदं कोणती किती आहेत हे कळतच नाही आहे. त्यामुळे झालं काय, राज्यसेवेतनं सुद्धा म्हणजे MPSC मधून सुद्धा जी पदं गट ब गट क ची भरायची त्यामध्ये सुद्धा हा गोंधळ घातलेला आहे. सो त्या डिपार्टमेंटला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, त्यावरती अंकुश असणारे मंत्री महोदयांना आपल्याला सांगू इच्छितो की ही आकृतीबंध सुद्धा तुम्ही वेळेत कंप्लीट करा. बऱ्याचशा डिपार्टमेंटनी अजून सुद्धा आकृतीबंध तयार केलेला नाही आहे आणि आकृतीबंध अपडेट पण केला नाही आणि त्याचा फटका काय झाला या भरती प्रक्रियेला बसतोय. आकृतीबंध जर रेडी नसेल तर किती जागा रिक्त आहे कळतच नाही. मग तुम्ही 400 जागा रिक्त असून तुम्ही फक्त 100 जागा भरताय. हा मोठा फटका या स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांना बसतोय. त्या संदर्भातली ही न्यूज आलेली आहे. जागा भरण्याच्या सर्व विभागांचे वेळापत्रक तयार करण्यात अडथळे. बघा हे मुद्दे महत्त्वाचे आहे. आता हे जर असं घडलं तर परत भविष्यामध्ये असंच घडत राहणार आहे. तुम्ही आता बघताय की कितीतरी जागा रिक्त आहे पण मागणी पत्र मात्र तेवढी नाहीच आहे. 32 वेगळे विभाग शासनामध्ये आहेत. त्या 32 विभागांकडनं हे काय प्रत्येक विभागाकडनं आकृतीबंध तयार केला जातो. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोरती ही आव्हान आहे. आजच्याच न्यूजपेपरला महाराष्ट्र टाइम्सला आलेली सोमवार 30 डिसेंबरची बातमी आहे. ही सगळे आव्हान आहे. त्यामधलं एक महत्त्वाचं आव्हान आहे नोकर भरतीचं. नोकर भरती करण्यासंदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला आदेश देऊन प्रत्येक डिपार्टमेंटकडनं आकृतीबंध तयार करणं, सेवाप्रवेश नियमावली तयार करणं, बिंदू नामावली पद्धत अपडेट करणं, योग्य त्या प्रवर्गानुसार किती जागा रिक्त आहे, किती जागांची गरज आहे त्यानुसार करून घेणं. मनपाला जर तुम्हाला खर्च वाढीव करून घ्यायचा तर तो वाढीव करून घेणं. हे सगळ्या प्रोसेस थोडा वेळ लागू शकतो आणि या सगळ्यातनं ही जी जाहिरात आहे तलाठी भरतीची कदाचित याला 5 ते 6 महिने लागू शकतात. म्हणजे जून जुलैमध्ये कदाचित ही जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. हा मी तुम्हाला अंदाज देतोय. अंदाज इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा अंदाज वर्तवतोय. जी माहिती माझ्यापर्यंत ती माहिती तुम्हाला मी फक्त देतोय. सो जे विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या ह्या एक्झामसाठी तयारी करत असाल तर तयारीत राहा. एक साधारणतः 5 महिन्यानंतर कदाचित ही जाहिरात येईल. म्हणजे जून जुलैमध्ये ही जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. आणि ही एक्झाम कोण घेणार? जर जून जुलैनंतर एक्झाम आली
आणि एक्झामची डेट जर पुढच्या वर्षात गेली म्हणजे 2026 मध्ये गेली तर कदाचित 2026 मध्ये एमपीएससी एक्झाम घेऊ शकते. पण ॲड दिल्यानंतर ॲड देण्याची पद्धत सुद्धा जर बघितली, ॲड कोणत्या संस्थेकडनं येते, कोणत्या म्हणजे कोणत्या काय म्हणजे आपण TCS कडनं येते, IBPS कडनं येते की एमपीएससी कडनं येते, त्यानुसार ठरेल ही एक्झाम कोण घेणार आहे. जर ती एक्झाम TCS IBPSनी म्हणजे TCSनीच दिली तर TCS एक्झाम तुमची घेणार. जर ती एमपीएससीने एक्झाम म्हणजे ॲड आत्ता दिली तर एमपीएससी कडनं एक्झाम होईल. पण जास्त चान्सेस हे जर ह्या वर्षात ॲड जर TCS देऊ शकते आणि TCS कडनं एक्झाम होण्याचे चान्सेस असू शकतात. तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी जी एक्झाम झाली आहे तलाठी गट क ची 4681 पदांची सुरुवातीला नंतर बदल झालेले, पण TCSनी एक्झाम घेतली होती. कदाचित ह्या वर्षी जर ॲड आली मे जून जुलैमध्ये तर ही एक्झाम सुद्धा TCS कदाचित घेण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. पण मागच्या वर्षातला गोंधळ जर बघितला तर कदाचित थोडाफार बदल त्यात होऊ शकतो. बघू काय होतं. पण एक्झाम मात्र तुमची म्हणजे ॲड मात्र जून जुलैमध्ये येण्याचे चान्सेस असू शकतात. एकाच तलाट्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार म्हणजे आता हा आकृतीबंध जर तुम्ही नवीन पद्धतीने जर अपडेट करून बघितला तुमच्या लक्षात येईल की महसूल विभागात राज्यभर 2441 खूप मोठी संख्या आहे. 2441 पदांची 2441 पदं रिक्त आहेत तलाठीचे. ही पदं भरण्यासाठी नक्की जाहिरात येऊ शकते. नाही एवढी भरली तर ॲटलिस्ट 2000 पदांची जाहिरात यायला पाहिजे. 471 ठीक आहे, 80% तुम्हाला भरायची असेल तर एवढी मोठी जाहिरात तुमची येण्याचे चान्सेस असू शकतात. यामध्ये तुम्ही जर बघितलं महसूलमध्ये जर ही तलाठीची 2471 इतर जर पदं बघितली महसूलमध्ये बघा, सरळ सेवेने पदोन्नतीने 1900 पदं भरती बघा. सरळ सेवेने मंजूर पदे किती आहे 13481 आहे आणि सरळ सेवेने भरलेली किती आहे 11485. म्हणजे हा जो आकडा आहेत ना सरळ सेवेने भरायचा तो मोठा आहे बघा, जवळपास 2-2.5 हजाराचा आकडा आहे. 2000चा आकडा इथेच आहे बघा, 2000 इथे पदभरती आहे. पदोन्नतीने भरायची 5973 आहे, भरली गेली आहे बरोबर. आणि रिक्त एवढी आहेत पदोन्नतीने, भरली 4985 आहे. जवळपास इथे सुद्धा 1000ची तफावत आहे. म्हणजे इथे जर पदोन्नती झाली तर परत तलाठीची पदं रिकामी होऊ शकतात किंवा गट क ची पदं जे असतील ते रिकामी होऊ शकतात. अशी एकूण 19454 आहे, 16309 पद आहे. मग ही जर आकडे तुम्ही लक्षात घेतले बघा, गट गट क आणि गट ड चे त्यामध्ये सुद्धा गट क इथे बघताय 11849 आहे, 10140 आहे. इथे बघितले तर 16549 आहे, इथे 14078 आहे. ओके, पदोन्नतीने 3938 आहे, इथे 4700 आहे. सो हा आकडा जर लक्षात घेतला तर खूप मोठी जाहिरात गट क ची ही येऊ शकते, तलाठी भरतीची पण आणि महसूलमधले इतर भरती प्रक्रिया सुद्धा राबवली जाऊ शकते. सो तयारीत राहा. एक 4-5 महिने लागतील म्हणजे जून जुलैला ही ॲड येण्याचे चान्सेस आहेत. आणि ही जाहिरात जर आली, आता हा अंदाज इथे लिहिला मी बरं का, परत एकदा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो. ज्यांना घ्यायचं त्यांनी नक्की घ्या, आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, नाही आवडलं तर कमेंटमध्ये कळवा. पण माहिती देण्याचं काम मी करतो जेणेकरून जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना एक अंदाज मिळतो, त्यांना एक होप्स मिळतात, त्यांना एक कॉन्फिडन्स मिळतो की ही जाहिरात म्हणजे काय, ही जाहिरात कुठून येते, RTIच्या माध्यमातून कोणतरी काढतंय, न्यूजपेपरमधनं कुठतरी येते, कोणत्या डिपार्टमेंटचे ऑथराईज अधिकारी ते सांगतात किंवा माननीय तथा मंत्री महोदय सांगत असतात. सो ह्या सगळ्या बातम्या येत असतात. त्या बातम्यांचा उहापोह करून तुमच्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला एक थोडासा काय म्हणजे आपण दिलासा मिळतो आणि येणाऱ्या जाहिरातीसाठी किंवा येणाऱ्या पदासाठी तयारी आपण चांगली करू शकतो, करत राहतो. सो बाकीचे मुद्द्यावर मी बोलत नाही, मागच्या वर्षी काय झालं कसं झालं ते सगळे मुद्दे सोडून आपण एक विद्यार्थी आहोत तेव्हा आपण बोललो होतो. आता परत ह्या जाहिराती येण्याचे चान्सेस असेल तर आपण तयारीत राहिलं पाहिजे. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी नेहमी मदत करते. न्यू इयरबद्दल हा कूपन कोड आहे न्यू इयर 25 वापरून तुम्ही कोणतीही बॅच 25% ऑफमध्ये घेऊ शकतात. 2 जानेवारीपर्यंत ही संधी तुम्हाला असणार आहे. काही अडचण असेल तर 888825 117 ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस पण परचेस करू शकता ज्यांना गरज आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.